संस्कार जेव्हा होतात, कालांतराने मधल्या काळामध्ये संसाराच्या नाही घडलं तरी कुठेतरी आठवतं की आम्ही लहानपणी कीर्तनाला जात होतो आणि ते कीर्तन ऐकलेलं कधीही वाया जात नाही. लक्षात ठेवा, नामस्मरण ऐकलेलं कधीही वाया जात नाही. कालांतर मधला काळ असा येतो, शिक्षणाचा येतो, नोकरीचा येतो, संसारात झगडण्याचा येतो. त्या काळामध्ये कुठेतरी जरा लांब गेल्यासारखा वाटतो. पण एक सांगू, त्याला आठवण असते, याच्यापासून लांब गेलोय, याच्यापासून लांब गेलोय, याच्यापासून लांब गेलोय. म्हणून स्मरण काय नाही. म्हणून लक्षात घ्या, तुमचं आमचं थोर भाग्य आहे की ज्ञानोबा तुकोबासारखे संत या महाराष्ट्रामध्ये झाले. नाथांच्या सारखा माणूस झाला, उत्कृष्ट संसार बरं का. आणि नुसता संसार नाही, आडी अडचणी सहित संसार. ज्या तुमच्या माझ्या संसारामध्ये अडचणी होत्या त्या नाथांच्या संसारात दिसतात, आहेत की नाही. मुलगा कट्टर विरोधी, हे जीवनातलं फार मोठं दुःख आहे बरं का, पण होतं तिथे. मी तुम्हाला सांगू, नाथांचा मुलगा नाथांना तोंडावर म्हणाला, काय कीर्तन सांगता लोकाला फसवता. भोळे बाबडे येतात, त्यांना काही कळत नाही आणि विठ्ठल 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 सांगता. असं विठ्ठल विठ्ठल म्हणून काही काहीतरी अध्यात्म सांगावं, ब्रह्म काय, माया काय, आत्मा काय, साक्षी काय, कुटस्थ काय. सामान्य माणसाला कुठे एवढं कुटायला वेळ आहे? कुठला कुटस्थ कळतो? त्याच्याकरता सांगितलंय मी, नको सांडू, फार सोपा अभंग बरं का. सहज जीवनामध्ये कसं जीवन जगता येईल असो नाही. कारण एक जर ठरलं की आत्तापर्यंत ज्यांनी सोडा सांगितलं त्यांच्या तोंडातच सोडा शब्द राहिला, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. कीर्तनाला येताना मुलं बाळ बरोबर घेऊन आलोय, म्हणजे माझं म्हणणं कळलं का? या हॉलमध्ये जर संसार सुटला नाही तर परत जाताना कसा सुटेल? गंमत बघा की इथे अगदी मुलं बाळ घेऊन बसलीत. मी म्हटलं अगदी मुलं बाळ आणलीत. हो म्हणले, घरीत बसून काहीतरी करण्यापेक्षा इथे येऊन बसतायत, त्यांना घेऊन आम्ही कीर्तनाला येतो. उत्तम गोष्ट आहे. जववरी संगू प्रकृतीचा, प्रकृतीचा संग आहे, तवरी त्यागुण घडे कर्माचा. आयसिया ही करू म्हणती तयाचा ग्रहोची उरे. आम्हाला सोडायचंय सोडायचंय सोडायचं म्हणतो, पण सुटत तर काही नाही. मग आता मला सांगा, डोळे आहेत तेव्हा दिसणारच, पण किमान एवढाच प्रयत्न करावा, डोळ्याने इतर दिसल्याशिवाय राहणार नाही, पण ज्यांनी डोळे दिलेत त्याला बघायला शिका. ज्यांनी कान दिलेत त्याचंच भजन ऐकायला शिका बरं का. ज्यांनी ओठ दिलेत त्या ओठाने, त्या वाणीने त्याचं भजन करायला शिका. पुष्कळ झालं ना. एक लक्षात घ्या, सोडण्यापेक्षा योग्य वाटचाल होऊ दे. चालणं बंद करण्यापेक्षा योग्य तऱ्हेने वाटचाल करा. ऐकणं बंद करण्यापेक्षा जे ऐकायचं ते ऐका. जेवण टाकू नका, पण देवाला दाखवून जेवा. आपल्या धर्मामध्ये, आपल्या परंपरेमध्ये सुंदर संकल्पना आहेत. अलीकडे कोणी तसं नाही दाखवत. पुष्कळ ठिकाणी मी जातो, काही वेळा तर मला असं दिसतं आम्ही जेवायच्या अगोदर सुद्धा त्याची अर्धी पोळी संपलेली असते. एका ठिकाणी गेलो मी, चांगला माणूस होता, आम्हाला जेवायला बसला, आम्ही त्या टेबलावर बसलो, हा हात पापड खातच आला. याला काय बोलू मी? मला म्हटलं तुम्ही घेणार का? म्हटलं तुमचं उद्या राहिलं तर आम्ही खाऊ. आता काय करता, अशानं जरा थोडीशी गंमत केली. म्हणजे बायको म्हणली तुम्हाला काही कळतं का नाही? हे तिकडून पाहिजे होतं बघा. ती म्हणली तुम्हाला काही कळतं का नाही? महाराजांच्या समोर रोजचं घरात काय? हो म्हटलं महाराज माझ्या हे लक्षातच आलं नाही. म्हटलं बरोबर आहे, या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्याच नसतात. काय म्हटलं, आवश्यकताही नाही. कसं म्हटलं मी, अरे जेव्हा ताटाभोवती पाणी फिरवतो, देवाला अर्पण केल्यानंतर तो प्रसाद होतो, बुद्धी चांगली होते. अन्न परब्रह्म आहे नाही का? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. नुसतं परब्रह्म नाही, पूर्ण ब्रह्म म्हटलंय. काही करायचं नाही, नुसतं पाणी फिरवलं की काम बांधलं.
कशा करता सांगतोय? काही सोडू नका आणि तसं काही टाकता येत नाही. ज्या गोष्टी जितक्या असायला पाहिजेत तितक्या असायलाच पाहिजेत, बरं का. मी काही खायला नको म्हणत नाही तुम्हाला. काय माणसं इतकी तयार झालीत ना, अगोदरच इतकी हसतात, इतकं हसतात, त्यांचे चेहरे असे फुलून जातात. त्यांना माहिती आहेत की महाराज का आता इतक्या वर्ष ऐकताय तुम्ही. मी कालच म्हटलं ना, 65 सालपासून पुण्यात येतोय. पुणेकर मला कोळून पिलेत. काय एक नाही दोन नाही, इतके वर्ष. पहिला सप्ताह निवडुंगा विठोबाला झाला 64-65 साली. आणि 7 दिवसाचा सप्ताह तो. तर आता थकलो मी. एक कार्यक्रम करतो तेव्हा 2-2, 3-3 कार्यक्रम करत होतो या पुण्यात. निवडुंगा विठोबा मंदिर, कौस्तुरी चौक, हे तुमचं नव्या पुलावरचं विठ्ठल मंदिर, कितीतरी कार्यक्रम या पुण्यामध्ये झाले. आणि मग सेटल झालो गणपतीजवळ. जसा तो त्याच्या अगोदर होतच होते, म्हणजे शिवजयंती अमके तमके असे. मग तात्या बित्या म्हणाले, हे बघा महाराज, हे असं काय आता आम्ही तुम्हाला आधीमध्ये बोलणार नाही, कारण तुम्ही गेल्यावर माणसांचं आम्हाला ऐकून घ्यावं लागतं. एकच दिवस का? मग महिनाभर मस्त अगदी आडवा हात. तुम्हीही तृप्त, आम्हीही तृप्त. पण मला नाही वाटत ही तृप्ती अशी आहे. हे काय होतं माहिती आहे का? 1 महिना संपल्यानंतर कदाचित तुम्ही तृप्त होत असाल, पण एक अभंग सांगतो. मग नंतर काय होतं? तृप्ती भुकेली काय करू माये. किती गोड लिहितात महाराज. तृप्ती भुकेली काय करू माये. महाराज छान झालं 1 महिना, पण आता पुन्हा केव्हा? म्हणजे इथे तृप्तीला भूक लागते. काय आनंद आहे बघा, काय शब्द प्रयोग आहे, काय मराठी भाषा याला म्हणावं. आणि ही संतांची वचन, तृप्ती भुकेली. एक सांगतो, जेव्हा तुमच्या तृप्तीला भूक लागेल तेव्हा समजावं खरा परमार्थ अंतःकरणामध्ये रुजू लागला. नाहीतर काय, आम्ही खूप ऐकलंय, आम्हाला माहिती आहे. गोकुळामध्ये 3 प्रकारच्या गोपी होत्या, बरं का. एक म्हातारी गोपी, एक कुमार गोपी आणि एक तरुण गोपी. कुमार गोपी म्हणजे जिला कशातलंच काही नसतं ती. नाही कळलं काय? मला वाटलं होतं तुम्हाला एवढ्या वर्ष सांगून हे कळेल. कुमार गोपी म्हणजे 8-9 वर्षाची पोरगी, 10-12 वर्षाची, जिला पोरं काय पोरी काय म्हणून कोणाच्या हातात हात घालते, कुठेही पळते, कुठेही जाते. आणि आई सुद्धा म्हणत नाही जाऊ नको, जा आई, मी त्या शेजारच्या खेळत जा. कुमार गोपी. तसं कुमार गोपी शब्दाचा अर्थ, कुमार परमार्थिक म्हणायचा अर्थ कळलं का? मजा म्हणून सांगतो. ते भातुकलीचा खेळ माहिती आहे का? आई पाचते म्हणून ही पाचते. कशा करता पाजायचं कोणाला माहिती. काय ते भातुकलीचा खेळ गमतीचा. ते असं पदर काय टाकते, लहानपणी ते साडी आई नेसवते, मग पोहे करून द्यायचे आणि तिने हलवायचे. ती लहानशी चूल, ते बाळा ललाला काय झालं तुला, थांब मी तुला. आता काय कपाळ पाचते, म्हणजे काय क्रिया असते, पण कशा करता असते ही जिला कळत नाही ती कुमार. ते कुमार गोपी, तिला काही माहिती नाही, फक्त अनुकरण करणं. तसं जे परमार्थात एकमेकाचं अनुकरण करतात ते कुमार परमार्थिक. आणि शेवटी तर असं बघितलं मी, ज्याचा गंध मोठा तिथे गंध तर दिसत नाही, पण अहंकाराचा दुर्गंध सुटलेला दिसतो. अहंकाराचा दुर्गंध सांगू का? तुझा उभा का माझा आडवा. उभा म्हणजे वैष्णव, आडवा म्हणजे शिव. आता काय अहो, आपल्याला उभा असेल तिथपर्यंत उभं लागतं, आडवं झाल्यानंतर आडवं लागतं. माझं बोलणं कळलं की नाही? साधं सरळ आहे हे, तुम्हाला सांगितलंय मागे मी. विष्णूचा गंध कसा? एकाने मला विचारला हा उभा का? म्हटलं जिवंत आहे तिथपर्यंत विष्णू म्हणून उभा. हे असं का? आडवं झाल्यावर शंकराचा संबंध येतो म्हणून आडवं. काही चुकलं का माझं? पट्टा कसा आहे? असा आहे का? नाही, ते म्हणले जिवंतपणे असा आडवं. मग आता याच्यातला कोणचा पाहिजे आणि कोणचा नको, त्या वेळेला ते लक्षात ठेवा. गंध म्हणजे परमार्थ नव्हे. ज्ञानेश्वरी 3रा अध्यायामध्ये महाराज म्हणाले, ए अर्जुना, जवरी संगू प्रकृतीचा
तवरी त्यागून घडे कर्माचा, आणि ऐसी आही करू म्हणती तयाचा अग्रोची उरे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, के नेत्रीचे तेज गेले, हे नासारंद्र बुधाले परिमळू नगे, हे नठके जिदरी काही तरी त्यागिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती मंदा. काय म्हटलं? तुम्ही ठरवलं काही करायचं नाही, सोडून दिलं, पण कानाने ऐकणं, कानाने ऐकणं, डोळ्यांनी बघणं, नाकाने श्वास घेणं, हे सुटतं का कुणाचं? लक्षात ठेवा, कुणाचंही सुटलं नाही आयुष्यात, कुणाचंही सुटलं नाही. डोळे आहेत, दिसणारच, कान आहेत, तुम्ही शिवी देऊ नका. एक मनुष्य म्हणाला, बाबा महाराज, मी माझ्या आयुष्यात कधी या तोंडाने शिवी दिली नाही. मी म्हटलं, ऐकली नाहीस का कधी? मला म्हटलं, बाबा महाराज ऐकणार नाही असं कसं? कानाचा धर्म आहे. काय म्हटलं मी? कानाने ऐकायला आल्याशिवाय राहणार तू दिली नसशील, पण ऐकणं हा जर कानाचा धर्म आहे तर काय सुटतं? काय सुटतं? म्हणून एक सांगतो, सोडायचा प्रयत्न करण्यापेक्षा आहे त्याच्यात योग्य तऱ्हेने त्याचा वापर कसा करता येईल याचा प्रयत्न करणं हाच वारकरी संतांचा परमार्थ.